शांताराम, ए शांताराम, ए शांतारामच ना ग? ए शांताराम. हा इथेच असणं अपेक्षित आहे ना? हो ग बाई. मग कुठे गेला तो? आता मला तरी काय माहिती. चल आपण आज जाऊन बघू. शी कोणीच नाही इथे. चायला आनंदच आहे सगळा. मग जा परत. ए तू उगाच माज करू नकोस. एकतर तुझ्यासाठी मी रोहनशी भांडून इथे आले. म्हणूनच म्हटलं जा परत. आणि आल्या आल्या सगळ्या गोष्टी वाईट आहेत असा सूर लावायची गरज नाही ना तुला. ताई, हे बघ दरवाजा इकडून उघडा आहे. रेवा, रूम स्वर आहेत ना? मग सामान तिकडेच नेऊन टाकूया. बरं मला गाडीची चावी दे, मला गिटार घेऊन यायची. घे. मी आणते ना. सेंट्रल लॉकिंगशी खेळू नकोस आणि गाडी लॉक कर जा. ठीक आहे. खूप पसारा आहे ना इथे. हे मी ती रूम घेते. बरं ठीक आहे ठीक आहे. बाबा गडबडीत आहेस का? हा हो, अगं रश्मीच्या गाडीची काच फोडली, कोणीतरी ती बसवायला आलोय. काच फोडली? कुणी? अनुषा? काय झालं अनुषाला? हॅलो हॅलो रेवा, काय झालं अनुषाला? हॅलो रेवा. काय झालं? काही कळत नाहीये. रेवा अचानक अनुषाच्या नावाने ओरडली आणि फोन कट झाला. वॉचमॅनशी बोलले मी. काल तुला भेटायला आलेला मुलगा माझ्या गाडीकडे काहीतरी करत होता. भास्कर, काय? जरा माझ्याकडे लक्ष दे आणि ते फोन बंद कर बरं आधी. ओके बोला. काही नाही. ताई, अनुषा काय झालं? ते काका. कोण आहात तुम्ही? मी शांताराम, या घराचा केअरटेकर आहे. कुठे होतात इतका वेळ? गावात गेलो होतो भाजी आणायला. आणि हिला का घाबरवलं? म्या कुठे घाबरवलं? म्या येत होतो तेव्हा तुमच्या गाडीतून पाकपूक आवाज येत होता. ते पाहत होतो म्या. मला वाटलं ताई साहेबांना गाडी नीट उघडता येत नाही, म्हणून मदत करायला गेलो. ते टाकून पळाले की या काय करणार. अहो परमेश्वराने आम्हाला थोबडाच असं दिलंय. बर, आम्ही 3 दिवस राहणार आहोत तिथे. मी बाबांना फोन लावून देते, तुम्ही बोलून घ्या. हा त्याची काही गरज नाही हो. तुमचे वडील जेव्हा येतात नाही तर राहायला, तेव्हा तुमचा आणि हिचा फोटो असतो त्यांच्या टेबलावर. मी ओळखतो की तुम्हाला. आई. हॅलो आई. हॅलो 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 रेवा, अगं कुठे आहात तुम्ही दोघी? आणि घरचा फोन का कोणी उचलत नाहीये? हॅलो आई, अगं माझी बॅटरी लो आहे, मला काही ऐकू येत नाहीये. हॅलो रेवा, अगं आई. हॅलो रेवा ऐक. हॅलो. आईचा फोन होता. मला तिला नाही सांगायचं मी कुठे ते. स्विच ऑफच करून ठेवते. आता तर फोनच लागत नाहीये. रेंज नसेल. रेंज नसायला काय झालं? इतक्या वेळा आपण बोलतो की. मला तर फार काळजी वाटायला लागली. हे बघ, तुला जायचं असेल ना तर जा. उगाच कारण शोधू नकोस. काय म्हणायचंय तुला?
मला एक कळत नाहीये, तू त्यांना सोडून माझ्याकडे आलासच का? हे वक्त ए तू इथे लॅपटॉपवर काम करायला आलीस? तू जून झोपायला गेलीस, मग मी काय करणार? अनुषा कुठे आहे? असेल बाहेर. कुणाशी चॅट करतेस? असंच जनरल. पिंक लेडी तुझं नाव आहे? खूप सारे रिक्वेस्ट आलेत. कुणाशी बोलूया? हा बघ, याचं नाव इंटरेस्टिंग आहे, गॉड्स मेसेंजर. शिवाय ह्याने वेबकॅम आणि मायक्रोफोनही जोडलाय. याला पाहता येईल. ओके. त्याच्या वेबकॅमवर क्लिक कर. मास्क घालून बसलाय. तुझं लॉग इन नेम छान आहे, गॉड्स मेसेंजर. अच्छा, म्हणजे तू पण मराठी आहेस. गुड. आणि हे माझं लॉग इन नेम नाही आहे. मी खरंच देवाचा मेसेंजर आहे. म्हणजे काय? म्हणजे माझं संगीत हे परमेश्वराचं संगीत आहे. आणि माझ्यासारख्या इतरांचा शोध घेण्यासाठी माझ्या संगीतातून मी त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवत असतो. तुझा वेबकॅम ऑन कर. तो मला वेबकॅम ऑन करायला सांगतोय. नाहीये म्हणून सांग. वेबकॅम नाहीये माझ्या कॉम्पला. हरकत नाही. मला सांग, तुला कधी खूप एकटं वाटतं? बऱ्याच वेळेला. खरं तर नेहमी मला एकटंच वाटतं. त्यावेळी तुला काय ऐकू येतं? काही नाही. कारण काही ऐकू यावं असा तू प्रयत्नच करत नाहीस. प्रयत्न केलास तर तुला ऐकू येईल की तुला कोणीतरी बोलवतंय. सर्किटच वाटतोय हा. कोण बोलवतं मला असं मला ऐकू येईल? तू जर आमच्यातली असेल तर योग्य वेळ आल्यावर तुला जरूर कळेल. ए अरे कुठे गेला हा गॉड्स मेसेंजर? ताई आता काय? ताई मला ना भूक लागली आहे. ए हो यार, मला पण खूप भूक लागली. चल बघूया शांतारामनी काय बनवलंय. तुला काय भूक लागली? हो. हो तुला भूक लागली? गुदगुली नाही ताई भूक लागली नाही. तुला? थांब ताई जरा तिकडे, नाही. मी आलेच. खादार मावशी अनुषा. आत्ताच जेवली होतीस तर तू थांब.